हुपरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यात आलेत। त्यामुळे हुपरीतील चैत्यभूमीला विशेष महत्त्व आहे। आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। हुपरी इथल्या चैत्यभूमीमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी जतन करण्यात आल्यात। त्यामुळे या चैत्यभूमीला विशेष महत्त्व आहे। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं। त्यावेळी त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेले हुपरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर शिंगे, रामचंद्र कांबळे, मारुती कंगणे, रतन कांबळे, नामदेव भोसले, गुंडा फुले, कृष्णा कांबळे, सीताराम कांबळे, अलगोंडा कांबळे, शंकर कांबळे आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी प्रयत्नपूर्वक मिळवत हुपरीतील चैत्यभूमीत जतन करून ठेवल्यात। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अस्थी दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या। यावेळी भंते आर आनंद यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली। यानंतर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार कल्पना ढवळे, मंगलराव माळगे आणि उपस्थित पत्रकारांच्या हस्ते अस्थींचं पूजन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार, माजी पंचायत समिती सदस्य किरण कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर हुपरी पोलीस आणि NCC विद्यार्थ्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, माजी नगराध्यक्ष जयश्री गाठ, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला। यावेळी डॉक्टर सुहास हुपरीकर यांच्या वतीनं एक वही आणि एक पेन या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वही पेनचं वाटप करण्यात आलं। यावेळी हुपरीसह परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं।